असं देखील हे जे वकील आहेत, वरिष्ठ वकील आहेत, त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की 35 वर्षात अशा पद्धतीने त्यांनी कुठलाही खटला पाहिला नाही जो एवढ्या वेगाने फास्ट ट्रॅक पद्धतीने या ठिकाणी चालवला गेलेला आहे. आणि आता जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये वेगवेगळे न्यायाधीश हे या ठिकाणी अंतिम निकाल वाचताना मुद्दे ठेवत आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जर हा सगळा कट रचताना अर्थात एखादा आरोपी एकदा दोनदा नाही तर 4-4 वेळा विचार करत असतो, हे सगळं त्यांनी डोक्यात शिजवलेलं होतं. अशा पद्धतीने या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करायचे, लैंगिक अत्याचार केले आणि हे सगळे पुरावे देखील त्यांनी नष्ट केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं, या मुलीच्या शरीरावर जवळपास 18 जखम पीएम रिपोर्टमध्ये या ठिकाणी समोर आलेले आहेत. पीएम रिपोर्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार देखील झालेलं हे सगळं काही समोर आलेलं आहे. मात्र त्याच वेळी जर आपण बघितलं तर या मुलीचं जे मृतदेह होतं ते देखील त्या ठिकाणी जे गोठ्यात शेण होतं त्याच्या टोपल्याच्या खाली, या शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपून ठेवण्यात आलेला होता. अर्थात पुरावे देखील, हे बॉडी देखील त्या ठिकाणी लपून ठेवण्यात आलेली होती. हे सगळे मुद्दे या ठिकाणी कोर्टासमोर ठेवण्यात आलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 12 सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे जे निकाल आहेत, ऑर्डर्स आहेत, त्याचे कॉपी देखील या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत. यामध्ये सुद्धा जर खालच्या कोर्टाने याला कठोरात कठोर जर शिक्षा सुनावली असेल तर ती शिक्षा वरच्या कोर्टाने देखील तशीच कायम ठेवलेली आहे, हे देखील या ठिकाणी स्पष्ट झालेले. त्यामुळं हे निकाल आज दिशादर्शक, समाजामध्ये दिशादर्शक निकाल ठरू शकतं अशी देखील या ठिकाणी भावना व्यक्त होताना दिसते. जसं या ठिकाणी अनेक वकील येऊन सांगतायत, जे तज्ज्ञ येऊन सांगतायत कायद्याचे, त्यांनी स्पष्ट केलेले आहेत की अशा पद्धतीने कुठलाही खटला एवढा फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवला गेलेला नाही. जवळपास 14 दिवसामध्ये चार्जशीट, दोषारोपपत्र या ठिकाणी दाखल होतो आणि 55 दिवस होतात की डायरेक्ट निकाल, अंतिम निकाल येतो. अशाच पद्धतीने असे गुन्हे चालवले पाहिजे. समाजामध्ये जर मुली, लहान मुली असतील, महिला असतील, त्यांना सेफ फील करवायचं असेल किंवा त्यांना सेफ ठेवायचं असेल, त्यांना ताकद द्यायची असेल तर अशा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देणं हे खूप महत्वाचं आहे. भविष्यात अशा गुन्ह्यांना या ठिकाणी कुठंतरी आळा बसेल, असे गुन्हे होणार नाही. कुठलाही आरोपी 10 वेळा विचार करेल असं कृत्य करताना असा हा निकाल असण्याची या ठिकाणी अपेक्षा सर्वांकडून. त्यामुळे मिकी, या निकालासंदर्भातले सगळे अपडेट्स हे तुमच्याकडून घेऊ. तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण या निकालाकडे आपलं लक्ष असणार आहे. पुढील अपडेट्स यामिनीसह पाहत रहा एबीपी माझा.